कोयत्याच्या धाकात शहर, कायदा सुव्यवस्था कागदावरच, पोलिसांचा धाक संपला की गुन्हेगारांचा वाढला. सांगलीत एका मागोमाग एक घडणाऱ्या खुनाच्या घटना पाहिल्या की जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात राहिली आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतो. अवघ्या 3 महिन्यात हल्लेखोरांनी चाकू, कोयता, दगडाचा वापर करून कोणाची भीडभाड न ठेवता 23 जणांचे मुर्दे पाडले. एवढे धाडस हल्लेखोरांच्यात का आले हा प्रश्न अनुत्तरित आहे. सुदैवाने पुणे, नांदेड या शहरात ज्याप्रमाणे टोळी युद्धातून खून होतात तसे चित्र सांगलीत नाही. येथील बहुतांशी खुनांना कौटुंबिक, वैयक्तिक, किरकोळ, अनैतिक संबंध या प्रकारच्या कारणांची किनार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन लोकसंख्येच्या मानाने आमची संख्या पाहता हे खून रोखणे आमच्या हातात नाही असं म्हणून हात झटकावण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्याला काही अर्थ नाही. कारण कायदा सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षकांची आहे. कोणतेही शहर असो, तेथील बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या प्रमुख अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असते. परंतु पोलिसांच्या खाकीचा दरारा मागील काही वर्षांपासून कमी होत चालल्याचं चित्र सांगलीकर पाहत आहेत. बेसिक पोलिसिंग म्हणजेच कायदा सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे घडू नयेत यासाठी उपाययोजना करणे, ही संकल्पना बहुतांशी प्रमाणात कायद्यावरच राहिलेली आहे. आजकाल गणवेशातील पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारे संचलन किंवा बंदोबस्त सोडला तर रस्त्यावर फारच कमी वेळेला दिसतात. शहरात 139 CCTV आहेत, मात्र त्यातील बहुतांशी अद्याप बंद अवस्थेत आहेत. याचा त्रास खुद्द पोलिसांना देखील होतोय, कारण अपघातात चूक कोणाची, गुन्हेगार कोणत्या दिशेला पळाले याचा काहीच अंदाज पोलिसांना लावता येत नाही. त्याचा परिणाम तपास कामावर होतो आहे. शहरात पोलीस चौकींचं अस्तित्व असलं तरी येथे पोलिसांचे दर्शन क्वचितच होते आणि तीच गत तात्पुरत्या उभारण्यात येणाऱ्या काही वर्षात गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले आहे आणि तेथे कायमस्वरूपी चौकी असणं आवश्यक आहे. हरवत चाललेल्या नागरिकांनी पोलीस हा संवादच पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. शहरातील अंधाऱ्या जागी अजूनही ओपन बार सुरू आहेत. मध्यंतरी काही दिवस पोलिसांनी धडक कारवाई करून मद्यपिनात चोप दिला, परंतु त्यामध्ये सातत्य राहिलेलं नाही. नशेचे इंजेक्शन्स आणि गोळ्या काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात सापडत होत्या, मात्र आता त्या सापडत नाहीत. याला पोलिसांचे यश म्हणावे की दुर्लक्ष असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. मनपा क्षेत्रातील डार्क स्पॉट परिसरात अंधार आहे, त्या जागा प्रकाशमय कराव्यात असं पालकमंत्र्यांनी निर्देश देऊन देखील याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे. या सर्व घटकांचा परिणाम म्हणजे सांगलीतील गुन्हेगारी वारंवार डोके वर काढत आहेत. ते डोके कायमचे ठेचण्यासाठी पोलिसांनी कंबर कसून कामाला लागण्याची वेळ आता आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.